तर हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललो आहोत नाशिकला आणि तुम्ही बघाल पुढे माझ्यासोबत मुलगी नाही आहे, कारण मुलगी माझी सासूकडे ठेवली. आता आजकाल दोन मुलांना घेऊन जाणं ट्रॅव्हल करणं मला शक्य होत नाही आहे. म्हणजे एकच मुलगा किंवा एकच मूल बरोबर असेल ना तर मग कसं ट्रॅव्हल करणं थोडं इझी जातं. मग आम्ही रिक्षात बसलो, नंतर आम्ही कसाऱ्यापर्यंत लोकल ट्रेनने गेलो. तर आर्यन खूप खुश होता. तर गर्दी बघतच असाल तुम्ही, किती सारी गर्दी आहे. तर आर्यनला मी शेजवान चकली घेतली लोकल ट्रेनमध्ये. घरी पोचलो ताईच्या आणि लगेच तयार झालो, कारण संध्याकाळचं लग्न होतं आणि दुपारी सकाळी आम्ही निघालो होतो. तर असे 2-2.5-3 तास जातात. तर इकडे सगळ्यांची तयारी सुरू होती. मी जरा माझं फोटोशूट करत होती, पण मग आईची पण तयारी करून देणं गरजेचं आहे, म्हणजे तिला पिन लावता येत नव्हती. तर आम्ही आलो तर म्हणजे लग्न सुरू झालेलं होतं. तर इकडे छान नवरा नवरीचं, आजकाल कसं कलवऱ्यांची खरंच कोणाला गरज लागत नाही, नवरा नवरीच पुरेसे असतात. त्यांचे फोटोशूट्स होत होते, त्यांची एंट्री होत होती, त्यामुळे खूप सुंदर दिसायला खूप छान वाटलं. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे इथे लग्न लागण्यापूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली जाते. तर सगळेजण टाळ्या वाजवत होते, आरती करत होते आणि मला हा भाग खूप आवडला. म्हणजे आमच्याकडे प्रत्येक लग्नात छत्रपती महाराजांची पूजा केली जाते, पण आरती एवढ्या वेळ चालत नाही. तर इथे झाली आणि खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर लग्न लागलं. मग इकडे हळूहळू डेटा ट्रान्सफर होत आहे, कारण आम्ही बहिणी आता एकत्र जमलो आहोत आणि आमच्या मामी आहेत. आमच्या मामीसुद्धा आमच्या मैत्रिणीसारख्या बहिणीसारख्याच आहेत, त्यामुळे आम्ही दिलखुलास गप्पा मारू शकतो. तर इकडे फोटोशूट केलं, आमचे काका मिळाले. तर वहिनी आणि दिराचं नातं बघा. आणि नंतर म्हणजे एक भावा बहिणीप्रमाणेच ते भेटतात, बोलतात आणि आम्हालाही सुद्धा असे वडिलांप्रमाणे काही समजवतात, आमच्याशी बोलतात. तर अशा प्रकारे आम्ही गप्पा गोष्टी झाल्या. इकडे मुलेसुद्धा आमच्या गप्पांकडे फक्त बघत होती. बिचारे, त्यांना पण मोबाईल दिला होता मध्ये फोटोज काढायला, पण ते पण वैतागून जातात अशा म्हणजे इव्हेंट्समध्ये. इकडे मी म्हटलं, बाळा माझ्यासोबत फोटो काढ, तर नाही, त्याला त्याचा एकट्याचाच फोटो काढायचा होता. आणि बघा कसा मावशांमध्ये रमला आहे. इकडे मी आईसोबतसुद्धा एक फोटोशूट करून घेतलं. असा काहीसा लूक होता माझा लग्नामध्ये. नंतर आम्ही रील्स पण केली. तर ही रील्स खूप फेमस झाली. इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही बघू शकता. त्या आयडीवर 36,000पेक्षा जास्त व्ह्यूज आले. सपोर्ट करा गाईज. आणि आता यूट्यूबवर सुद्धा माझे रील्स चालू आहेत, तर त्यातही सपोर्ट करा मला. इकडे आर्यन बहिणींसोबत, बहिणी त्याचं खूप लाड करतात. आणि इकडे मावशी अचानक मॅचिंग साडी आम्ही झालो म्हणून फोटो काढला. घरी आलो तर पहिले साडी चेंज केली आणि गाऊन घालून घेतला. सगळं काढून ठेवलं गळ्यातलं कानातलं आणि एकदम मस्त फ्री झाले. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तिघी बहिणींना काही काम नाही, गेलो साडीच्या दुकानामध्ये. माझी मोठी बहीण आणि 2 नंबरची बहिणीला साडीचा खूप शौक आहे. म्हणजे प्रत्यक्ष मोठ्या बहिणीला, मला एवढा नाही. मी तर त्यांच्याच आवडीच्या साड्या घालते. आणि ती जी साडी तुम्ही बघताय मोरपंखी कलरची, ती बघा सेम साडी मी लग्नात घातली होती. तर तसाही पीस तिथे होता, पण त्याच्यात थोडी जास्त डिझाईन होती. आणि नंतर आम्ही तिघी बहिणी साड्या घेतल्या. त्या दोघींनी घेतल्या, मला तर नको होत्या, कारण मी जास्त ड्रेसच वापरते. म्हटलं कॅफेत जाऊया, तर कॅफेमध्ये ते बोलले कोल्ड कॉफी नाही आहे. तर मग आम्ही मिठाईच्या दुकानात गेलो. आणि मिठाईच्या दुकानात जाऊन काय मिठाई थोडी खाणार आहे, तिथे म्हटलं पाणीपुरी खाय. तर पाणीपुरीवालासुद्धा बोलला की खूप वेळ लागेल. पण इथे मला एक गोष्ट खूप आवडली, भरभरून चॉकलेट्स. आणि इकडे बघा किंडर जॉय, मस्त पिंक ब्लू कलरचे, आणि एकदम असं भरलेला माल असला ना, दिसायलाही खूप छान वाटतं. हे सगळे चॉकलेट्स, इकडे भरभरून ठेवलेले आईस्क्रीम होते. तर आणि हे आईस्क्रीम पण वेगवेगळ्या प्रकारचे क्वालिटी. आणि इकडे बघा हे चॉकलेट बॉल्स जे आपण दिवाळीत गिफ्ट करतो, ते जे खचाखच भरलेलं होतं. तर बघायला खूप मला असं म्हणजे इतका मोह वाटला ना. तर मी तिथून एक स्मूथ घेतलं, बिकॉज बाजूला कोल्ड कॉफी नव्हतं, तर स्मूथी म्हटलं पिऊया. तर 10 रुपयामध्ये काम झालं. माझा घसा थंड करायचा होता मला. आणि इकडे माझ्या दोन्ही बहिणींना रगडा पेटीस आणि पाणीपुरी खायची इच्छा झाली. तर मी दुपारचं हे वस्तू खात नाही, म्हणजे मला थंड लागतं.
तर त्या खात होत्या. मी एक घास टेस्ट केला, पण ठीक आहे, संध्याकाळच्या वेळेसच मला अशा गोष्टी आवडतात. आणि आजूबाजूला तुम्ही बघत असाल, नाशिक म्हणजे स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि थंड नाशिक. आणि मग नंतर आम्ही घरी आलो. घरी येता येता मला काही राहावे ना, मी थंड आईस्क्रीम खाल्लं आहे. बघा, अमूलचं आहे, खूप छान क्वालिटी असते अमूलची आणि मला अमूलच्याच आईस्क्रीम आवडतात. आणि माझी आईस्क्रीम मी दूध मलाईची घेतली होती, बाकीच्यांनी कोन घेतले होते. आता कोन खाऊन खाऊन खरंच वैताग आलाय, नुसता चॉकलेट चॉकलेट. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांना म्हणजे चॉकलेट्स दिले, चॉकलेट्स म्हणते आईस्क्रीम दिले आणि मुलांनी पण खाल्ले. इकडे मोबाईल आजकालची मुलं काही सोडत नाही, रील तेही बनवतात. उलटं टेरेसवर जाऊन ते बनवत होते. त्यानंतर ठरलं की माझ्या मोठ्या बहिणीचं घर म्हणजे तिने नवीन घर घेतलेलं आहे, तर थोडं काम चालू होतं. थोडं नाही, बरंचसंच काम आहे. फर्निचरचं पण लागणारच, म्हणजे असं काही सजावटीचं नाही, लागणाऱ्या वस्तू ती तयार करत होती. आम्ही ओला बुक केली, तर म्हटलं बहिणी आणि मी निघालो, माझ्यासोबत सगळी मुलं निघाली. आणि असंच होतं दरवेळेस, त्यांना मी आली की म्हणजे माझ्यासोबत ते कुठेही फिरायला ते तयार असतात. तर आम्ही सगळे पोरांना घेऊन आणि मोठी बहीण आम्ही सगळे गेलो होतो. 5 मुलं होती. माझी मुलगी तर सासूकडे आहे, ॲज आय सेड बिफोर, भिवंडीला. तर आता आम्ही चालले मोठ्या बहिणीच्या घरी आणि मी तुम्हाला दाखवते तिने काय काय काम केलेलं आहे. फ्लॅट प्रचंड मोठा आहे. हा टी व्ही युनिट केला आहे बघा तिने. आणि म्हणजे एंटर केल्याच म्हणजे असं छान लुक दिसलं ना, प्रसन्न वाटतं. हा देवारा नाही आहे, पण ती तिथे स्वामी समर्थांचा फोटो लावणार आहे, कारण आम्ही सगळे स्वामी समर्थांनाच मानतो. तर इकडे बघा, सोफा सेट तिने बनवून घेतलेला आहे. हा आहे डायनिंग एरिया. नंतर आहे किचन एरिया. किचनमध्ये ट्रॉल्या फक्त खालच्या राहिल्यात, वरचं मात्र सगळं झालेलं आहे. तिकडे युटिलिटी एरिया आहे, चिमणी पण तिने बसवली आहे. किचनमधून बाहेर येताच बेसिंग आहे. आणि हा आहे हा आहे बाथरूम, म्हणजे कॉमन टॉयलेट बाथरूम. आणि हा आहे फर्स्ट बेडरूम, जो ईशान्य कोपऱ्यात आहे, म्हणून तिने तिथे देवरूम करण्याचं ठरवलं. आणि मोठी गॅलरी आहे, जिथून अर्धं नाशिक दिसतं. रात्रीचं चमचमाट करत होतं ते नाशिक आणि मस्त गार हवा सुटली होती. आता एंटर करूया आपण दुसऱ्या बेडरूममध्ये. हा तिने किड्स म्हणजे दोन्ही मुलांसाठी ठेवला आहे तो रूम. आता आपण एंटर करणार आहोत तिसऱ्या बेडरूममध्ये, विच इज अ मास्टर बेडरूम. टॉयलेट बाथरूम अटॅच आहे त्याला, तेही खूप मोठे आहेत. आणि हा मास्टर बेडरूम जिजू आणि माझ्या दिदीचा. आणि खूप सुंदर वॉर्डरोब केला आहे जिजूंनी. बघा, माझे जिजू येलो शर्टमध्ये ते उभे आहेत तिथे. कंटिन्यू त्यांचं चालूच असतं, क्लायंटसोबत मीटिंग्स वगैरे. तर इथे मुलगी मला दाखवते आहे की कसा ड्रेसिंग टेबल वगैरे. मुलांना पण हाऊस असते ना, तर मी अशा प्रकारे पूर्ण घर कवर करून तुम्हाला दाखवलं. आता इकडे आम्ही गाडीतून जिजू आम्हाला मधल्या 2 नंबरच्या बहिणीच्या घरी सोडवते. मुलगा माझा बघा काय करतोय, मुद्दामून झोपायचं नाटक करतोय, घोरतोय. इकडे माझी मुलगी. कोणाच्या गाडीत बसलाय? तिला म्हटलं शूट कर जरा, तो काय करतोय म्हणून. डॅडी काकांची तुला आवडली का? डोक्याला लागल. मग तू इथंच झोपतो का गाडीत? बघा स्टंट कसा करतो, बघा. अशी चाळे करत असतो तो. मी काय मगाशी तरी एक शब्दात काय तरी पण लगेच एक भाऊ एवढा मोठा, एक दुसऱ्या बहिणीचा मुलगा म्हणजे माझा मुलगा एवढा छोटा. दोघांमध्ये 10 वर्षाचं अंतर झालंय. घरी आलो, दादा परत माझा आर्यन खेळायला लागला. आणि आम्ही ॲज युज्युअल देव माणूस, विच इज माय फेवरेट, हा 3rd त्यांचा म्हणजे भाग आहे, तो बघते. आणि माझा हा मुलगा म्हणजे बहिणीचा मुलगा, माझा मुलगा करतोय बोर्डाच्या एक्झामची तयारीसाठी. त्याने आता पॅड आणले, तर त्याची साफसफाई चालू आहे त्याची. म्हणून मी हसते की पॅडची सुद्धा साफसफाई करतोय हा मुलगा. आणि मग नंतर झालं आमची जाण्याची वेळ. आई आम्हाला सोडवायला चालली आहे, म्हणजे आमच्यासोबत येते आहे. आणि इकडे बघा, ॲज युज्युअल माझा मुलगा गाडीच्या काय मागेच का असतो हा, रिक्षामध्ये असो कारमध्ये असो, याला मागेच का आवडतं. आम्ही आता द्वारकेला जाणार आहोत बसायला. आई मला बसून देईल आणि निघून येईल. पण नंतर निघताना मात्र मुलगा खूप रडतो, त्याला आजी पाहिजे पाहिजे पाहिजे.
तो आई म्हणतो तिला, मीही आई म्हणते, माझं ऐकून तोही आईच म्हणतोय. नाही तर बाकीचे बहिणीची मुलं आजी आजी म्हणतात, कारण त्या दोघी बहिणी आईला मम्मी म्हणून हाक मारतात. पण मी मात्र आई म्हणूनच बोलते. तर इकडे द्वारकेला आता आलो आहे, म्हणजे तिथे आणि मी इथे बसली. हा सगळ्या बायपासच्या गाड्या आहेत, तिथे कचऱ्याच्या गाड्या लागतात. आणि आम्ही जाता जाता आमचा ॲक्सिडेंट झाला. अचानक गाय समोर आली, लेन चेंज केल्यावर ड्रायव्हरने, आणि अशी धडक दिली. तर इथे 2 तास आम्ही वेट करत राहिलो दुसऱ्या गाडीचा. बट देवाच्या कृपेने कोणाला काही लागलं नाही. तो लोक येऊन विचारत होते की बाळाला काही लागलं नाही ना. तर म्हणजे चांगलं वाटलं की आपली म्हणजे संस्कृती आहे असं, म्हणजे एक माणुसकीप्रमाणे विचारत असतात. आणि मुलगा बघा इथे खेळायला लागला. आता काय करणार, त्याला तिथे गाडी घेऊन दिली, खेळायला लागला. ही मागे बसलेली मुलगी आहे, त्याला काही ओळख पाळख लागत नाही. लहान मुलांना ते रमून जातात एकमेकांसोबत. तर इकडे बघा तर आम्ही पोहोचलो आणि अजून माझा भाग परत रिक्षामध्ये. तो आता एक्सरसाइज करतो म्हणून मी रेकॉर्ड करत होती. त्याला जेव्हा कळलं मी एक्सरसाइज त्याची रेकॉर्ड करते तर तो हसायला लागला. बघा ॲप बनवायचे ह्या वयामध्ये, काय बोलू आता मी ह्या मुलाला. आणि अक्षरशः तुम्ही बघत असाल, मी दुपारी बसले होते तर संध्याकाळ झाली आहे, गाडीच्या लायटिंग लागल्या आहेत. एवढा